क्लास 10th ॲनिमल क्लासिफिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, हा जो ॲनिमल क्लासिफिकेशनचा शेवटचा भाग आहे. यानंतर तुम्हाला हा समजावून झाल्यानंतर या ठिकाणी जी एक्सरसाइज दिलेली आहे ती तुम्हाला पूर्ण करायची. ठीक आहे. यामध्ये आता फायलम कॉर्डेटा बघायचं आहे आपल्याला. तर याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दीज ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी. तर हा जो प्राणी आहे, या प्राण्यांच्या शरीरात त्यांना आधार देणारा नोटोकॉर्ड म्हणजे काय, पृष्ठरज्जू असतो. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. ही जे सर्व कॉर्डेट्स आहेत या एकाच फायलम म्हणजे संघामध्ये समाविष्ट केलेले आहेत. द फायलम कॉर्डेटा इज क्लासिफाईड इंटू 3 सब फायला. म्हणजेच फायलम कॉर्डेटा जो आहे याचे 3 सब फायलामध्ये वर्गीकरण केलेले आहे. फॉलोइंग आर इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ फायलम कॉर्डेटा. फर्स्ट कॅरेक्टर इज नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे काय, या ठिकाणी एग जे आहे ते एगचे जे फर्टिलायझेशन होते ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर यामध्ये जेव्हा एम्ब्रिओ बनतो तेव्हा एम्ब्रिओचे डेव्हलपमेंट होताना म्हणजे जन्म झाल्यानंतर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होताना म्हणजे कोणत्या ना कोणत्या अवस्थेत, लक्षात आलं यामध्ये, कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये यामध्ये नोटोकॉर्ड हा प्रेझेंट असतो. सेकंड, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. तर फॅरेंजियल गिल स्लिट जे आहेत ते काही एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये या ठिकाणी प्रेझेंट असतो. थर्ड आहे, सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ बॉडी. तर जो स्पायनल कॉर्ड आहे हा पृष्ठबाजूस डॉर्सल साइडला म्हणजेच पाठीमागच्या बाजूस प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर तो नळीसारखा पोकळ असा हा स्पायनल कॉर्ड आहे. फोर्थ, हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड ऑफ बॉडी. हार्ट जो व्हेंट्रल साइडला म्हणजे अधर बाजूस असते. पुढे या ठिकाणी आहे सब फायलम युरोकॉर्डेटा. फर्स्ट, दीज आर मराईन ॲनिमल्स. मराईन म्हणजे याच्या आधी सांगितलेलं आहे कुठे आढळतात हे प्राणी, सागरामध्ये, समुद्रात आढळतात. देअर बॉडी इज कव्हर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. तर यांचं जो शरीर आहे हा ट्युनिक ने आच्छादलेला असते. पुढे या ठिकाणी लार्वा ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन ऑफ लार्वे. हेन्स दे आर कॉल्ड ॲज युरोकॉर्डेटा. आता या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला, लार्वा जो आहे हा सिंग्युलर नंबर आहे, एक वचन आहे, आणि लार्वे जो आहे LARVA, लार्वे हे प्लुरल नंबर आहे. तर यांचे जे लार्वे आहेत म्हणजे अळ्या, ह्या अळ्या कशा असतात, पोहणाऱ्या असतात, आणि त्यांच्या फक्त जो शेपटीचा जो भाग आहे त्या शेपटीच्या भागामध्येच नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा म्हणजे मराठीमध्ये ज्याला शब्द आहे पृष्ठ सम पृष्ठरज्जू, युरोकॉर्डेटा प्राणी त्याला म्हणतात. लार्वे मेटामॉर्फोज इनटू ॲडल्ट्स आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट बॉटम ऑफ द सी. मेटामॉर्फोजचा अर्थ होते या ठिकाणी रूपांतरित होणे, कन्व्हर्शन, रूपांतरित होणे. तर हे जे लार्वा आहे, ह्या लार्वा काय होतात, समुद्राच्या तळाशी त्या सेटल होतात आणि त्यांचे रूपांतर होते, त्याच्यानंतर मेटामॉर्फ्स होते. कशामध्ये, त्यांचे रूपांतर ॲडल्ट म्हणजे काय, प्रौढ याच्यामध्ये त्यांचं रूपांतर होत असते. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्माफ्रोडाईट. तर हे जे आहेत हे हर्माफ्रोडाईट्स म्हणजे उभयलिंगी असतात, म्हणजेच मेल अँड फिमेल ऑर्गन जे आहेत ते एकाच बॉडीमध्ये या ठिकाणी प्रेझेंट असतात. एक्झाम्पल्स आर हर्डमानिया, डोलिओलम, ऑयकोप्युल्स, हे याचे एक्झाम्पल आहेत. पुढचा या ठिकाणी सब फायलम
cephalochordata. These are small fish-like marine animals. आता हे जे प्राणी आहेत हे स्मॉल आहेत, फिश प्रमाणे आहेत आणि मराईन म्हणजे पुन्हा हे कुठे आढळणार आहेत? समुद्रामध्ये आढळणारे. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. तर संपूर्ण शरीरावर नोटोकॉर्ड या ठिकाणी प्रेझेंट असतो. फॅरेंक्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिर स्लिट. फॅरेंक्स जो गळ्याचा भाग आहे, हा गळ्याचा भाग या ठिकाणी अतिशय मोठा असतो आणि गिल स्लिट्स म्हणजे ज्याला म्हणतात कल्ला विदरे, हे कल्ला विदरे देखील या ठिकाणी असतात. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल म्हणजे मेल अँड फिमेल हे सेक्सेस आर सेपरेट. एक्झाम्पल आहे याचा अँफिऑक्सस. समजलं असेल तुम्हाला या ठिकाणी सब फायलम कोणता पाहत होतो आपण? हा सेफॅलोकॉर्डेटा. पुढचा आहे सब फायलम या ठिकाणी व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिटा. Vertebrata or Cranita. In these animals, notochord is replaced by vertebral column. की आपल्यामध्ये यामध्ये ह्या आपण आहो याच्यामध्ये की आपल्या या प्राण्यामध्ये नोटोकॉर्ड जो आहे तो नाहीसा होतो आणि त्याच्या जागी व्हर्टिब्रल कॉलम दिसतो. व्हर्टिब्रल कॉलम हा प्रेझेंट असतो म्हणजेच पाठीचा कणा असतो. इन दिस ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलपमेंट. तर या वर्गात मोडणारे जे प्राणी आहेत त्यांची हेड जो आहे हे पूर्णपणे डेव्हलप झालेले असते. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. क्रेनियम म्हणजे काय होते? कवटी. तर ब्रेन जो आहे हा कवटीमध्ये असतो म्हणजेच कवटीमध्ये तो संरक्षित केलेला असतो. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजियस ऑर बोनी. हा जो एंडोस्केलेटन आहे म्हणजेच आतील भाग जो आहे हा आतील भाग कसा आहे? कार्टिलेजियस म्हणजे ज्याला म्हणतो आपण कास्तिमय आणि बोनी म्हणजे अस्थिमय. जसे आपल्या आतून जो सपोर्ट करणार जो स्ट्रक्चर आहे तो बोनी स्ट्रक्चर आहे म्हणजे बोनने बनलेला असतो. परंतु काही प्राणी जो आहे त्यांच्यात तो कार्टिलेजियस म्हणजे यामध्ये मांस सारखा असतो आणि सॉफ्ट असतो. पण जसं या ठिकाणी ज्याला म्हणतात कास्तिमय, मराठी शब्द आहे त्याला कास्तिमय आहे. जसं आपलं नाक जो आहे हा कसा आहे? कार्टिलेजचा बनलेला आहे, नाक आहे. त्याच्यानंतर आपलं कान हे देखील कार्टिलेजचे बनलेले असते. म्हणजे या ठिकाणी ते जास्त सॉफ्ट नाही, नरमही नाही आणि जास्त हार्डही नसतात, त्यांना म्हणतात कार्टिलेज. समजलं या ठिकाणी की जे जास्त सॉफ्ट नाही आणि जास्त हार्ड देखील नसतात, तर हे आहेत कार्टिलेज. सम कॉर्डेट्स आर जॉलेस. आता हा जॉलेस साठी यांनी शब्द दिलाय अग्नाथा. वेअर सम आर विथ जॉज. नॅथोस्टोमॅटा त्याला म्हणतात नॅथोस्टोमॅटा आणि जॉलेस साठी काय शब्द दिलाय? अग्नाथा. तर काही कॉर्डेट्स हे जॉलेस आहे. जॉलेस म्हणजे याच्यामध्ये जबडे नसतात, जबडे विरहित आपण ज्याला म्हणते. तर काही जे आहेत कॉर्डेट्स त्याच्यामध्ये जॉ प्रेझेंट असतात, तर त्यांना शब्द आहे नॅथोस्टोमॅटा. प्रेझेंट आहेत त्यांना नॅथोस्टोमॅटा म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा यामध्ये सब फायलम व्हर्टिब्रेटा इज डिवायडेड इंटू 6 क्लासेस. हा शेवटचा भाग याच्यामध्ये की जो व्हर्टिब्रेटा आता आपण ज्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहिले त्याचे पुन्हा 6 क्लासेस मध्ये या ठिकाणी डिव्हिजन आहे. क्लास सायक्लोस्टोमॅटा. फर्स्ट, these animals have jawless mouth provided with sucker. की या प्राण्यात ऍब्सॉर्ब करण्यासाठी सकर असतो. तसे जॉलेस माउथ, जॉलेस म्हणजे काय? त्यामध्ये जबडा नसतो. देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्केल. याच्यानंतर याची जी स्किन आहे ही सॉफ्ट असते म्हणजे मऊ असते. त्यानंतर शरीर जो आहे त्याच्यावर स्केल्स नसतात, खवले नसतात. पेअर्ड अपेंडेजेस आर अब्सेंट. पेअर्स मध्ये लेग आहे, त्याच्यानंतर हँड्स आहेत, हे या ठिकाणी अब्सेंट असतात. एंडोस्केलेटन इज कार्टिलेजियस. एंडोस्केलेटन आतून बाहेरील बॉडीला सपोर्ट करणारा, याला म्हणतात एंडोस्केलेटन, आतून सपोर्ट करणारा.
अंतकंकाल मराठीमध्ये शब्द आहे त्याच्यासाठी, अंतकंकाल. तर हा या ठिकाणी कार्टिलेजियस असतो. मोस्ट ऑफ द एनिमल्स आर ॲक्टोपॅरासाइट्स. तर हे जे प्राणी आहे, ॲक्टोपॅरासाइट्स म्हणजे बाहेरून दुसऱ्या प्राण्यावर, पॅरासाइट्स आहे म्हणजे डिपेंड असतात, बाहेरून दुसऱ्या प्राण्यावर ते डिपेंड असतात. एक्झाम्पल याचे आहेत पेट्रोमायझॉन, त्याच्यानंतर आहे मॅक्सिन एक्सेट्रा. पुन्हा दुसरा क्लास आहे याच्यामध्ये पिसेस. These are cold-blooded aquatic animals living in marine and fresh waters. Cold-blooded हा शब्द आलेला या ठिकाणी. आता cold-blooded म्हणजे काय? तर या ठिकाणी बॉडीचे जे टेम्परेचर आहे ते कंट्रोल करू शकत नाही, आणि आपण आहोत वॉर्म ब्लडेड. आपण आहोत वॉर्म ब्लडेड म्हणजे आपल्या शरीराचे जे टेम्परेचर आहे ते मोस्टली कॉन्स्टंट असते. तर या ठिकाणी कॉन्स्टंट शरीराचे टेम्परेचर राहण्यासाठी पाहिलं असेल आपण, आपल्याला घाम येतो, त्यामुळे आतील शरीरातील जो टेम्परेचर आहे तो थंड होतो. तर अशा प्रकारे आपल्या शरीराचे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट राखले जाते. परंतु हे जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे, तर कोल्ड ब्लडेड ॲनिमल मध्ये अशा प्रकारची सोय नसते. म्हणजेच त्यांचा जो टेम्परेचर आहे हा बाहेरील टेम्परेचर नुसार बदलत असतो. तर त्यामुळे काय होईल, ते बॉडी टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतील का? नाही. तर बॉडी टेम्परेचर ऍडजस्ट करू शकत नाही. जास्त उष्णता असेल, जास्त थंडी असेल, त्यानुसार ते आपल्या शरीराच्या आतील टेम्परेचर चेंज करू शकत नाही. ऍडजस्ट करू शकत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. तर या ठिकाणी ते जर तापमानामध्ये व्हेरिएशन होत असेल, ग्रेट व्हेरिएशन, तर अशा वेळेस त्यांचे मृत्यू देखील होऊ शकतो. ते कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स विषयी आहे. याच्यानंतर आहे ॲक्वेटिक ॲनिमल्स. पाण्यात आढळणारे असून समुद्रात किंवा गोड्या पाण्यात म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये ते आढळतात. यानंतर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहे, त्याला म्हणतात पॉयकिलोथर्मिक. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्सला म्हणतात पॉयकिलोथर्मिक, आणि वॉर्म ब्लडेड ॲनिमल्सला म्हणतात होमिओथर्मिक. समजून घ्यायचं आहे. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्सला काय शब्द आहे? पॉयकिलोथर्म्स, पॉयकिलोथर्मिक. वॉर्म ब्लडेड ॲनिमल्सला म्हणतात होमिओथर्मिक. आता होमिओथर्मिक म्हणजे काय? दॅट दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. स्पिंडल शेप. आता स्पिंडल शेप म्हणजे काय? म्हणजे दोन्ही बाजूला निमुळता, जसं आपण जहाजाचा आकार पाहिला असेल, दोन्ही बाजूला निमुळता, तसा हा दोन्ही बाजूला निमुळता असून मध्ये जो बाजू आहे ती कशी असते? मोठी बाजू असते. तर याचा स्पिंडल शेपच्या मागे कारण काय? की पाण्यामध्ये आढळणारे आहेत, म्हणजेच पाण्याचा प्रतिरोध जो आहे तो कमी होण्यासाठी त्यांचे शरीर जे आहे ते दोन्ही टोकांना कसे असते? निमुळते असते. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. त्यांना पेअर्ड किंवा अनपेअर्ड फिन्स म्हणजे पर असतात. तर हे जे पर आहे त्याचा उपयोग होतो त्यांना पोहण्यासाठी. याच्यामध्ये जो टेलफिन आहे, हा टेलफिन कशासाठी आहे? टेलफिन इज युजफुल ॲज अ स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. टेलफिन म्हणजे मागचा जो पर आहे, ज्याला म्हणतात पुच्छपर. तर याचा उपयोग कशासाठी होतो? की हे जे प्राणी आहेत पाण्यामध्ये, त्याला पोहत असताना त्यांना दिशा बदलण्यासाठी याचा उपयोग केला जातो. समजलेलं आहे एवढं? त्याच्यानंतर पुढे पहा, याच्यामध्ये एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स अँड एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजियस ऑर बोनी. तर एक्झोस्केलेटन आहे, हा जो बाह्य भाग आहे, बाह्य कंकाल त्याचा, हा स्केल्स असतात त्याच्या, म्हणजे खवल्यांच्या स्वरूपात असतो. तर एंडोस्केलेटन जो आहे हा कार्टिलेजियस किंवा और कसा आहे तो बोनी आहे, म्हणजे अस्थिमय असते. रेस्पिरेशन अकर्स विथ गिल्स. श्वसन जो आहे हा गिल्सच्या द्वारे होते, म्हणजे कल्ल्याद्वारे होत असते. तर याच्यामध्ये एक्झाम्पल आहे रोहू, त्याच्यानंतर आहे पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे एक्सेट्रा. तर हे सर्व काय आहेत? या ठिकाणी फिश आहेत. नेक्स्ट क्लास आहे यामध्ये एम्फिबिया. These animals are strictly aquatic during larval life and perform only aquatic respiration, whereas they can live in water as well as on land during adult life and can perform aquatic
ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन. तर हे जे प्राणी आहेत ॲम्फिबिया क्लासचे, त्यांची जी लार्वल अवस्था आहे म्हणजे त्यांचे पिलाच्या अवस्थेमध्ये, हे कोणत्या दिसते, फक्त आपल्याला पाण्यात राहतात, फक्त पाण्यात राहतात आणि पाण्यातच श्वसन करतात. परंतु जेव्हा ते ॲडल्ट स्टेजमध्ये येतात म्हणजे प्रौढावस्थेत येतात, तेव्हा ते पाण्यात आणि जमिनीवर या दोन्ही ठिकाणी त्यांचे रेस्पिरेशन म्हणजे श्वसन क्रिया करू शकतात. दे हॅव 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस, डिजिट्स आर विदाउट क्लॉज. त्यांना 2 पाय 2 हात असतात. त्याच्यानंतर त्यांचे जे डिजिट्स आहेत ते अंगुली जे आहेत त्यांना नखे नसतात. एक्झोस्केलेटन इज अब्सेंट, की एक्झोस्केलेटन जो आहे तो यामध्ये नसतो. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन, की त्वचेच्या मदतीने जे आहेत ते पाण्यामध्ये ते रेस्पिरेशन करतात त्वचेच्या साह्याने. एक्सटर्नल इयर इज अब्सेंट बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. एक्सटर्नल इयर जसा बाह्य कर्ण आहे, आपल्याला जो बाह्य कर्ण दिसतो पण तो त्यांच्यामध्ये नसतो. पण टिम्पॅनियम म्हणजे काय होते, कर्णपटल जो आहे, पडदा ज्याला म्हणतो आपण, तो पडदा यामध्ये असतो. नेक इज अब्सेंट. आईज आर प्रोमिनंट विथ आयलिड्स. नेक जी आहे, मान नसते. त्याच्यानंतर त्यांचे जे डोळे आहेत ते डोळे मोठे असतात आणि त्यांना आयलिड्स म्हणजे पापण्या देखील असतात. एक्झाम्पल आहे याचे फ्रॉड, टोड, सॅलेमँडर एक्सेट्रा. पुढचा क्लास आहे रेप्टिलिया. अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ एनिमल इव्हॉल्युशन, these are first true terrestrial animals with creeping movement. आता या ठिकाणी जो दिलेला आहे यामध्ये की हे जे प्राणी आहेत हे उत्क्रांती जेव्हा झाली त्या उत्क्रांती क्रमानुसार पहिले टेरेस्ट्रियल आहेत, पहिले भूचर प्राणी आहेत जेव्हा उत्क्रांती झाली इव्हॉल्युशन मध्ये. आणि त्यांची जी मुवमेंट आहे ही क्रिपिंग मुवमेंट आहे. क्रिपिंग म्हणजे सरपटत चालणारी मुवमेंट आहे, सरपटणारी आहे. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. तर याच्या आधी मी सांगितलेला कोल्ड ब्लड्स त्याच्यासाठी कोणता शब्द आहे, पॉयकिलोथर्म्स म्हणजे शीत रक्ताचे प्राणी आहेत. दे आर क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅन नॉट बी लिफ्टेड अप. ते यांचे जे शरीर आहे ते उचलले जात नाही, कॅनॉट बी लिफ्टेड अप, ते त्यामुळे ते काय करतात, सरपटताना आपल्याला दिसतात. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. तर यांची जी त्वचा आहे ही ड्राय असते, कोरडी आहे आणि त्यावर स्केल्स असतात म्हणजे खवले असतात. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. मेन बॉडी जो आहे त्याला म्हणतात ट्रंक. तर हेड आणि ट्रंक यामध्ये काय असते, नेक असते. एक्सटर्नल इयर इज अब्सेंट. बाहेरील कान नसतात. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. त्यांची जी अंगुली आहेत त्यांना नखे प्रेझेंट असतात या ठिकाणी. एक्झाम्पल आहे याच्यामध्ये टॉर्टाईस, कासव आहे. त्याच्यानंतर लिझार्ड ज्याला म्हणतो पाल, स्नेक, साप इत्यादी. पुढचा क्लास आहे ॲव्हेज. ॲव्हेजचा अर्थ होते हवेत उडणारे प्राणी. These vertebrates are completely adapted for aerial life. हवेत उडण्यासाठी त्यांचे ॲडॅप्टेशन झालेलं आहे. ॲडॅप्टेशन म्हणजे काय, अनुकूलन झालेलं आहे. These are warm-blooded animals, homeotherms. That is, they can maintain their body temperature constant. तर warm-blooded आहे ते प्राणी. Their body is spindle-shaped to minimize air resistance during flight. की हवेत उडताना हवेचा जो रेजिस्टन्स आहे, प्रतिरोध आहे, तो कमी होण्यासाठी त्यांची बॉडी कशी असते, स्पिंडल शेप म्हणजे दोन्ही टोकांना निमुळती असते. फोरलिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. फोरलिम्स म्हणजे काय म्हणते, समोरचे जे पाय आहेत त्याचे जे रूपांतर आहे, मॉडिफिकेशन कशात झालेलं आहे, पंखामध्ये झालेलं असते. डिजिट्स आर कव्हर्ड विथ स्केल्स अँड बिअर क्लॉज. तर अंगुली जे आहेत त्याच्यावर खवले असतात आणि त्यांना नखे देखील प्रेझेंट आहेत. एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फेदर्स. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरील बाजू जी आहे त्यावर फेदर्स प्रेझेंट आहेत, पिसे असतात. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. की हेड आणि ट्रंक यामध्ये मान असते, नेक प्रेझेंट असते. जॉर्ज आर मॉडिफाईड इनटू बीक. बीक म्हणजे होते चोच. ती जबडा जो आहे
त्या जबड्याचे रूपांतर या ठिकाणी चोचीत झालेले असते. तर एक्झाम्पल पिकॉक आहे, पॅरट, पिजन, डक, पेग्विन्स हे सगळे पक्षी या वर्गात मोडणारे. नेक्स्ट क्लास मॅमेलिया. तर या क्लासमध्ये जो आहे, या क्लासला आपण बिलॉंग करतो. प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स इज टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमेलिया. मेमरी ग्लँड्स ज्याला म्हणतात दूध देणाऱ्या ग्रंथी यात आहेत. दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. हे प्राणी होमिओथर्मिक म्हणजे उष्ण रक्ती असतात. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. हेड, नेक, ट्रंक अँड टेल हे शरीराचे याचे भाग आहेत. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज ऑर हुज. अंगुलींना नखे असतात आणि हुज म्हणजे शब्द याला म्हणतो आपण खूर. जसं घोड्यांचे खूर पाहिले असतील तुम्ही, हे खूर असतात. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर. बाहेरील भाग आहे त्याच्यावर केस किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये फर असतात. एक्झाम्पल एलिफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन. आता या ठिकाणी डॉल्फिन जी आहे ती पाण्यात आढळते, परंतु त्याला मॅमरी ग्लँड्स आहेत आणि त्याच्यामुळे मॅमेलिया या क्लासमध्ये ती मोडते. बॅट. आता बॅट हा हवेत उडतो, परंतु त्यातही मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट असल्यामुळे हा देखील मॅमेलिया या क्लासमध्ये येतो. पुढचा आहे यूज युअर ब्रेन पॉवर. ॲनिमल्स लाईक घडियाल अँड क्रोकोडाईल live in water as well as on land. Are they amphibians or reptiles? ते घडियाल आणि क्रोकोडाईल म्हणजे सुसर आणि मगर जे आहेत, तर यासारखे जे प्राणी आहेत ते पाण्यातही असतात, जमिनीवरही राहतात. मग त्यांनी विचारलंय ते ॲम्फिबियन्स आहेत म्हणजे उभयचर आहेत की रेप्टाइल्स आहेत म्हणजे सरीसृप आहेत. उभयचर किंवा सरीसृप आहेत, कोणत्या वर्गात मोडणार आहेत? तर याचा आन्सर काय? सुसर आणि मगर हे जे प्राणी आहेत पाण्यातही राहतात, जमिनीवर राहतात, परंतु रेस्पिरेशन जे आहे ते फक्त जमिनीवर आल्यानंतर ते करतात. यानंतर ॲम्फिबियन्स जे आहेत त्याचं जर लक्षण आहे की ते पाण्यात, जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतात, परंतु स्किनच्या मदतीने ते रेस्पिरेशन करतात. परंतु सुसर, मगर हे प्राणी फक्त हवेत म्हणजे जमिनीवर श्वसन करतात, म्हणून दे आर रेप्टाइल्स. ते कोणत्या वर्गात मोडणार आहेत? रेप्टाइल्स आहेत, नॉट ॲम्फिबियन्स. सेकंड विचारलेल्या याच्यामध्ये ॲनिमल्स लाईक व्हेल, वॉलरस लिव्ह इन वॉटर दॅट इज ओशन. वेदर दे आर इन्क्लुडेड इन पीसेस, वेदर दे आर इन्क्लुडेड इन पायसेस ऑर मॅमेलिया. की देवमासा जेव्हा दिला व्हेल, त्यानंतर वॉलरस हे प्राण्यात म्हणजे समुद्रात राहणारे प्राणी, तर ते मत्स्य वर्गात समाविष्ट असतील की सस्तन वर्गात, पायसेस किंवा मॅमेलिया. तर याच्यामध्ये व्हेल्स जो आहे यामध्ये श्वसनासाठी गिल्स नसतात, ते पाण्याच्या वर येऊन श्वसन करतात. तसेच मॅमल्सच्या शिवाय सर्व जे ग्रुप आहेत, जे मॅमेलिया वर्गात जे सर्व ग्रुप आहेत हे अंडी देतात, आणि मॅमल्स जो आहे हा फक्त बर्थ टू यंग वन्स म्हणजे डायरेक्ट पिलांना जन्म देतो, म्हणून ते मॅमेलिया या क्लासमध्ये मोडतात. तर या ठिकाणी समजलेलं आहे तुम्हाला? हा पूर्ण चॅप्टर जो आहे ॲनिमल क्लासिफिकेशनचा, हा चॅप्टर संपूर्ण या ठिकाणी संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचे आहे की हा चॅप्टर तर संपला, परंतु या पेज नंबर 75, 76 यावर दिलेली जी एक्सरसाइज आहे ती संपूर्ण एक्सरसाइज तुम्हाला आपल्या वहीमध्ये पूर्ण करून लिहायची आहे. आणि पुन्हा एकदा हा जे मी सांगितलेलं आहे ते ऐका, वारंवार ऐकून त्याचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे.